नमस्कार पुन्हा एकदा मी आज उभा आहे पनवेल रेल्वे स्टेशनचा ओल्ड पनवेल रेल्वे स्टेशन ह्या भागामध्ये म्हणजेच पनवेल ईस्टमध्ये आणि जी रिॲलिटी तुम्हाला आज दाखवणार आहे ती रिॲलिटी खरोखर विदर्भ आहे। कारण ज्या प्रकारे पनवेल शहराचा विकास आपण अपेक्षित करतो सगळे सुजाण नागरिक म्हणजे आपण आज इथे राहत असाल पनवेल भागामध्ये राहत असाल किंवा नसाल तरीसुद्धा पनवेल शहरासोबत आपला संबंध कायमस्वरूपी येणार आहे। कारण महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून आपण या म्हणजे विदर्भातून या पुण्यातून या सोलापूरसारख्या शहरामधून या कुठूनही जरी आलं तरी तुम्हाला पनवेलला यावंच लागतं, पनवेल स्टेशनला यावं लागतं, पनवेल बस स्टँडला यावं लागतं आणि इथूनच आपला प्रवास सुरू होतो। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा पनवेल शहराशी काही ना काही संबंध निगडीत आहे। त्याचबरोबर या शहराचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा मग संपूर्ण महाराष्ट्राशी सोबत निगडीत आहेत असं आपल्या सगळ्यांनाच म्हणावं लागेल। तर सध्या जे आपण या ठिकाणी बघतोय की अनेक दिवसापासून पनवेल स्टेशनचा विकास होतोय, झपाट्याने विकास होतोय। कारण या भागातून ट्रेन सुटणार आहेत आणि ह्या ट्रेन सुटणार आहेत त्या दक्षिण भारतामध्ये उत्तर भारतामध्ये असं जंक्शन फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे, प्लॅटफॉर्म एक्सटेंड होत आहेत, ट्रॅकसुद्धा एक्सटेंड होत आहेत, असं एकंदर संपूर्णपणे विकास होतो आहे। त्याच्याच जोडीला काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्यात खरं तर आपण जाऊया। म्हणजे ज्या प्रकारे एक झोपडपट्टीचा विकास या जुन्या पनवेल भागामध्ये होतो आहे तो कुठेतरी या लोकांचे प्रश्न आहेत की आज असं आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी जर आपण घर भाड्याने घेतलं असेल तर त्याचं नोंद पोलीस स्टेशनला करावी लागते। जर का त्याचं इतर ज्या गोष्टी असतात कायदेशीर पूर्तता करावी लागते, परंतु ज्यावेळेला एखाद्या झोपडीचा निर्माण होत असतं त्यावेळेला अशा स्वरूपाची कुठली गोष्ट नसते। आणि अनेक संस्था आता हा जो परिसर आहे हा परिसर जर तुम्ही म्हटलं तर हा परिसर रेल्वेच्या अंडर येतो किंवा पनवेल महानगरपालिकेच्या अधीन येतो हे आता मला माहिती नाही आहे, परंतु ज्या प्रकारे इथे स्लम तयार होतात, झोपडपट्ट्या तयार होतात हे निश्चित आपल्या सगळ्यांसाठी एक दुर्दैवाची गोष्ट आहे। प्रत्येक शहराच्या बाबतीमध्ये एक दुर्दैवाने एक गोष्ट अशी असते की त्या ठिकाणी जशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनतात, आता या बाजूला बघा, या बाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंग तुम्ही बघू शकता। हा सगळा जो विकास आहे या बाजूला इकडे परत नवीन कन्स्ट्रक्शन काम चालू आहे, इकडे ऑलरेडी ह्या बिल्डिंग तयार झालेल्या आहेत आणि एक वेळ अशी येईल की हा पूर्ण शहराचा या माध्यमातून विकास होईल आणि या मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारतीत तयार राहतील। पण आता दुसऱ्या बाजूला विदर्भाचं चित्र आहे ते आपण बघू शकतो की जी स्लम तयार होते या स्लम तयार होताना पहिल्यांदा एक झोपडी येते, नंतर मग 2 झोपड्या, त्याच्यानंतर मग 50-100 आणि मग त्याला कंट्रोल करणं मुश्किल असतं। आता प्रश्न आहे की ह्या अशा प्रकारे जे लोक राहतात या लोकांना कशा स्वरूपामध्ये म्हणजे जी पायाभूत सुविधा आहे मिळायला पाहिजे त्याच्याविषयी माझं कुठल्याही प्रकारे दुमत नाही आहे, परंतु आता त्यांना जी राहण्याचं ठिकाण आहे हे चांगल्या प्रकारे द्यायला पाहिजे। तर कुठे ना कुठेतरी अशा स्वरूपामध्ये जी लोक आहेत ती सुद्धा राहणारी माणसंच आहेत याच्याविषयी माझं कुठलंही दुमत नाही आहे, परंतु त्यांची राहण्याची जी व्यवस्था आहे ती अशा ठिकाणी व्हायला पाहिजे, सरकारच्या माध्यमातून असेल किंवा कोणी पण। आता हे प्रयत्न दोन्हीकडून व्हायला लागतात, आपली स्वतःची पण एक मानसिक इच्छा लागते की आपण ज्या ठिकाणी राहणार आहोत ते ठिकाण म्हणजे आपण स्वतःनी ठरवलेलं असतं, आपण चूज केलेलं असतं, तसंच या लोकांनी सुद्धा चूज केलेलं असेल। परंतु जर का सरकारच्या माध्यमातून जर काही झालं तर मग अशा स्वरूपाची झोपड्या तयार होणार नाहीत। आता कुठे या गोष्टींची सुरुवात पनवेल भागामध्ये होते ते आपण बघूया आणि ही कुठेतरी थांबण्यासाठी केवळ सरकारच्या हातात नाही तर आता ही जी लोकल स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असेल किंवा मग रेल्वेच्या आधिपत्याखाली या गोष्टी असतील तर कुठे ना कुठेतरी ह्याचं कंट्रोल झालं पाहिजे। याच्याविषयी आपण प्रामुख्याने काय सांगता, कारण हा मी एवढा व्हिडिओ मग इथे येऊन करतो आहे याचं कारण असं आहे की अनेक स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा ज्या काही यंत्रणा असतील ज्यांचं याच्यावरती कंट्रोल असतं, हे कंट्रोल असून देखील सुद्धा अशा गोष्टी जर का होत असतील तर कुठेतरी ह्या गोष्टी मनाला लागतात आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्या सगळ्यांसोबत मांडत आहे। आपण हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघताय, कुठल्या शहरातून बघताय, कुठल्या गावामधून बघत असाल, कुठल्या छोट्या टाऊनमधून बघत असाल तर ते जरूर कळवा। याच्यासाठी कळवा की तिथले प्रश्न काय आहेत, आपल्याकडे अशा समस्या आहेत का
किंवा जर का अशा समस्या असतील आणि जर का तुम्ही त्याच्यावर काही उपाययोजना केली असेल, नियोजनबद्ध काही केलं असेल तर ते देखील कळवा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर अशासाठी करा की अनेक लोकांना अनेक प्रश्न याच्या बाबतीत कळून जातील आणि या भागामध्ये काय चाललं आहे ते देखील कळेल. आणि याच्याविषयी जर का आपल्या मनामध्ये इतर काही गोष्टी असतील तर ते सजेशन स्वरूपामध्ये कळवा. जसं आपण बघितलं की पनवेलचा हा जो परिसर आहे, या बाजूला पनवेल स्टेशन आहे, अगदी 2 मिनटाच्या अंतरावरती स्टेशन आहे. इकडे साई मंदिर पण आहे, या बाजूला रिक्षा लागतात, इथून PMTच्या बसेस सुटतात. या बाजूला तुमच्या कल्याण डोंबिवली जाणाऱ्या बस या बाजूने सुटत असतात. आणि विषय आजचा एवढाच आहे की नव्याने झालेली ही झोपडपट्टी आणि प्रशासनाचं असलेलं दुर्लक्ष एवढ्या कारणासाठी खरं तर हा व्हिडिओ केलेला आहे. इथे सुद्धा बघू शकता पुढे या ठिकाणी इथे हे होतं, लोक शौचाला बसतात. या बाबतीत मी अनेक इथल्या नागरिकांशी बोललो, काही महिलांशी बोललो. मे बी त्या तेवढ्या कॅमेऱ्यासोबत फ्रेंडली नव्हत्या, त्याच्यामुळे ते म्हटले की मला घेऊ नको. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांना मी घेतलं नाही. पण त्यांचं असं म्हणणं होतं की जो ईस्ट साईड आहे त्याच्यापेक्षा म्हणजे या साईडला येण्यापेक्षा ट्रॅव्हलसाठी किंवा तर ती साईड त्यांना फ्रेंडली वाटते. जे पनवेलचे नागरिक होते त्यांचं असं म्हणणं होतं. त्याचं सगळं कारण हेच आहे की रात्री अपरात्री समजा यांना यायचं झालं तर त्यांना या रस्त्याने येताना भीती वाटते किंवा आपल्यासोबत काही गैरप्रकार होऊ शकेल का असं त्यांना वाटतं. कारण इथे जी राहणारी लोकं असतात त्यांना म्हणजे त्यांची आयडेंटिटी नसते. उद्या कोणी काही करून गेलं तर याचा त्यांना म्हणजे पुढे काही ट्रेसेबिलिटी राहणार नाही किंवा जे काय असेल ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच होता की कुठेतरी हे थांबलं पाहिजे, प्रशासनाला याची जाग आली पाहिजे, प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर म्हणजे यांचं निर्वासित होण्याची यांची व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्याविषयी आपलं मत काय ते कमेंट करून कळवा. कारण आपण कुठल्या भागातून बघत असाल, आपल्या समस्या जे काय असेल ते कळवा. आणि हा सगळा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते देखील कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच सामाजिक विषय किंवा अनेक असे कौटुंबिक विषय जे आपल्या सगळ्यांची रिलेव्हंट आहेत असे विषय घेऊन येत असतो. तोपर्यंत काळजी घ्या, निवांत राहा. ज्यांच्याशी आम्ही बोललो त्यांचं हेच म्हणणं होतं की हा कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण त्यांना असुरक्षित वाटतं. अनेक महिलांशी बोललो, कारण महिलांशी बोलणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं की रात्री अपरात्री यांना या भागामध्ये यायला भीती वाटते. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अशासाठी करा की कदाचित एखाद्या प्रशासन कर्त्यापर्यंत हा विषय पोचेल आणि त्यांच्यापर्यंत पोचला कदाचित त्यांना माहिती देखील असेल. आणि जर का पोचला तर त्याच्यावर काही कार्यवाही होईल आणि येणाऱ्या काही घटना असतील, वाईट घटना असतील, चुकीच्या घटना आहेत ते टळू शकतात. आणि निश्चितच एक आपण नागरिक म्हणून आपल्या माता भगिनींना एक चांगलं वातावरण तयार करून देणे ही आजच्या काळाची गरज आहे. माझा स्टँड जो होता तो मी घेतलेला आहे, तुमचा स्टँड देखील तुम्ही घ्या. तुम्हाला वाटत असेल तर शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच सामाजिक विषय, कौटुंबिक विषय आम्ही घेऊन येत असतो. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.